सुरेख पद्धतीने खेळ त्याच्या माध्यमाने पाहायला मिळाला आणि मॅच इजिली जिंकली टीम कनिजा 11 वालीव संघ क्वालिफाय होणार आणि सेमीफायनल 2 मध्ये जाणारा चौथा संघ आपल्याला मिळाला. अभिनंदन सुमित डेकले अँड ऑल कंपनी. लगेचच तुर्तास थोडासा ब्रेक येईल आणि ब्रेक नंतर वळणार होतो आपण सेमीफायनल 1 च्या दिशेने, जिथे माज 11 वालीव होम ग्राउंड वर उतरलाय नवीन जर्सीने आणि इथून त्यांच्या अगेन्स्ट टीम संतोष भवन कशा रणनीतीने खेळेल या सर्व काही गोष्टींची पूर्तता सेमीफायनलची कहाणी संतोष चव्हाणची जुबानी वळवत आपण त्यांच्या समेत व्हॉइस ऑफ वालीव संतोष चव्हाण. धन्यवाद. चला थँक्यू सो मच आदेश पाटील सर. आपलं देखील आम्ही कौतुक करतो आणि खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतोय. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने, जिकडे सेमीफायनल नंबर 1 या स्पर्धेचे रंगणार आहे. विहावीरा 11 धानिव यांच्या वतीने आयोजित आपण स्पर्धा बघतोय. बहुजन विकास आघाडी चषक 2026 आणि अंतिम टप्प्यावरती स्पर्धा येऊन पोहोचली आहे. सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सेमीफायनल नंबर 1 ला सुरुवात होणार आहे. याच मैदानावरती कित्येक वेळा एकमेकांच्या सोबत प्रॅक्टिस मॅचेस खेळल्या आहेत, पण आता प्रतिद्वंदी सारखा इथून द्वंद्व करायचं आहे, युद्ध करायचं आहे. एका साईडला माज 11 वालीव तर त्यांच्या विपक्षामध्ये कार्तिक 11 संतोष भुवनचा संघ. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. एका साईडला आपण देवा सिंग यांना बघतोय आणि त्याचबरोबर रोहित दळवी यांना बघतोय आणि दोघांनाही रोखण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती आपण परेश कांबडी यांना बघतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. बहुजन विकास आघाडी चषक 2026 अप्रतिम दर्जाची देखणी स्पर्धा सेमीफायनल नंबर 1. आणि या सध्या तर कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केले जातात, हे चांगले चित्र कैद केले जात आहेत. याच विभागामधील या ग्राउंड करता मोलाचं सहकार्य राहिलंय राहुल दादा घरत, साळंग मित्रमंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि त्याचबरोबर आपण त्यांना बघतोय तानाजी धाईगुडे असतील, त्याचबरोबर आपण धीरज यांना देखील बघतोय आणि संपूर्ण वालीवची टीम संदेश मोहिते असतील, अमृत साळुंके असतील, त्यांच्या माध्यमातून राहुल पवार असतील, ते सर्व देखील या स्पर्धेची मजा घेत आहेत. चला स्पीड करायचा, वेळ फार महत्त्वाचा. 2 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचला होणार आहे सुरुवात सेमीफायनल क्रमांक 1 आणि विकेटच्या पाठीमागे द मास्टर माइंड माज 11 संघाचा आपण सध्या तर बघतोय केकेना करीम खान आणि चला स्पीड अप प्लीज. आग्रतेची विनंती करतोय की वेळ फार महत्वाचा आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सेमीफायनल नंबर 1 ला होते सुरुवात. सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. एका साईडला रोहित दळवे आणि दुसऱ्या साईडला आपण देवा सिंग यांना बघतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये दोघांनाही रोखण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती आपण सध्या बघतोय. अनिल याला खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघांना आपण बघतोय बहुजन विकास आघाडी चषक 2026 आणि ही स्पर्धा अंतिम टप्प्यावरती येऊन पोहोचली आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. स्ट्राईक एंड वरती रोहित आणि नॉन स्ट्राईक एंड वरती देवा, बॉलिंग ट्रॅक वरती अनिल. या मॅचचा पहिला बॉल. ऑल द बेस्ट बोथ टीम. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल फटका चांगला खेळला, डीप वरती खेळाडू तैनात आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल एक आणि फक्त एक तिथून समाधान व्यक्त करावं लागेल. पहिल्या बॉल वरती सुरुवात झाली आहे. सिंगलच्या साह्याने श्री गणेश होताना पाहायला मिळाला आहे. संतोष भवन संघाचा पहिल्या बॉलवरती खातं खोललं. वैयक्तिक गणेश संघाचा रोहित दळवी आणि स्पीडअप करा, वेळ फार महत्वाची आपल्याकरता. दुसरा बॉल. याच दरम्यान आक्रमण करायचं होतं, चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केलाय. अफलातून लाजवाब जबरदस्त बॉल इथून डिलिव्हर केलाय. जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक झालाय. अनिल पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा बॉल डॉट. जशास तसं उत्तर दिलं जाईल. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका साईडला संतोष भवन तर दुसऱ्या साईडला माज 11 वालीव. जबरदस्ती मॅच आहे, यामध्ये शंका नाहीये. याच दरम्यान उडवण्याचा प्रयत्न जरूर केला. डीप वरती खेळतो येणार आहे. जोपर्यंत जिहाद आणि अमृत बॉलला फील्ड करतील. एक धाव फक्त आणि फक्त एकच मिळणार आहे.
सिंगल सिंगल धाव इथे फार महत्वाची आहे आणि ह्या मॅच मध्ये तर दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन मातब्बर संघ ज्यावेळेस एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळतात ना मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला एक महायुद्ध पाहायला मिळतंय, एक महाद्वंद पाहायला मिळतंय. आणि सध्या तर द्वंद्व दोन संघांदरम्यान चालू आहे. एका साईडला संतोष भवन, दुसऱ्या साईडला मास 11 वालिव आणि आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली आहे. याच दरम्यान मिडल ऑफ द बॅट रोहित दळवी याच्या बॅट मधनं बिग ब्लास्ट षटकार. ओव्हर पिच बॉल त्याच्या स्लॉट मध्ये मिळाला तर डायरेक्टली बॉल तुम्हाला पार्किंग लॉट मध्येच मिळणार आहे. ही खासियत आहे रोहित दळवी याची. गुडघे टेकवले आणि बॉलला सरळ मैदानाच्या बाहेर पाठवलंय. जबरदस्त स्ट्रोक. या 6च्या मदतीने धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल 8च्या आकड्यावरती. जबरदस्त सध्या तर बॅटिंग चालू आहे. याच दरम्यान ओव्हरचा पुढील बॉल बॅक टू बॅकचा दुसरा षटकार रोहित दळवी याच्या बॅट मधनं आलाय. जबरदस्त बॅटिंग. धाव फलक वेगवान गतीने वाढले. ऍक्शन रिप्ले पाहूयात. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं गेलं आणि त्याचबरोबर स्टँड अँड डिस्पॅच केलं गेलं. या बॉलला मैदानाच्या बाहेर बिग ब्लास्ट आलाय. मास 11 संघाचा कुठलाही गोलंदाज विकेट हॅट्रिक घेईल तर त्यांच्याकरता तानाजी धाईगुड यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. विकेट हॅट्रिक करता पुरस्कार आहे, प्रत्येक गोष्टी करता पुरस्कार आहे. वालिवकरांचा संघ इथे खेळतोय आणि त्याचबरोबर एक वालिवची टीम देखील बघितली आहे. सेकंड सेमीफायनल मध्ये आपण त्यांना देखील बघणार आहोत. 2 वालिवचे संघ आहेत. सध्या तर जबरदस्त खेळ चालू आहे. रोहित दळवी 3 बॉल मध्ये 13 धावा आतापर्यंत ठोकल्यात. शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीचा राहिला. अपील जबरदस्त झाली आहे. काय घडलंय? एका धावे करता कॉल, एका धावेची प्राप्ती. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचलाय 15च्या आकड्यावरती. कुठलाही विकेटून गमावली जात नाहीये. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, बॅक टू बॅक षटकार आणि त्याचबरोबर शेवटच्या बॉलवरती सिंगल आणि रोहित दळवीकडे राहील स्ट्राईक. 4 बॉल मध्ये 14 धावा त्याच्या बॅटमधून. चला स्पीडअप करा. चला स्पीडअप. वेळ फार महत्वाची आपल्याकरता. जास्त वेळ घेऊ नका. पंच आपण देखील कॉल देत राहा. 15 धावा धाव फलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचल्यात. प्रचंड अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आमचे कॅमेरामॅन देखील सर्व या गोष्टी काही कॅप्चर करतात. आमचे प्रेक्षक राजे त्यांना देखील मल्हार स्पोर्ट्सच्या माध्यमातून आम्ही दाखवतोय. तुडुंब अशी गर्दी. अख्ख्या मैदानाच्या कानाकोपऱ्यावरती जिथे जागा मिळाली ना तिथे प्रेक्षक बसलेत. कोणी पायपावरती बसले, कोण धक्क्यावरती बसले, कोण झाडाच्या खाली बसले, कोण डोंगरावरती बसले, कोण बाईक वरती बसले. अक्षरशः जिथे जागा मिळाली ना तिथे स्वतःने आपल्या जागेचं स्थान मांडलंय. परेश आला बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल हवेमध्ये गेलाय. परेश स्वतः पोहोचतोय की काय? ऑलमोस्ट हा पोहोचला होता. किमान असं वाटलं की डीप लॉंगॉनचा खेळाडू जो वीरू सिंग यांनी जर किमान ट्राय केला गेला असता तर कॅच बनवू शकला असता. त्याने देखील भरपूर प्रयत्न केले पण पोहोचू शकले नाही आणि त्याचबरोबर 2 धावा देखील रोखू शकले नाही. 2 धावा मिळाल्या. धावफलक वाढले, जाऊन पोहोचले सध्या तर 17च्या आकड्यावरती. परेश कांबळे आपण याला बघतो बॉलिंग ट्रॅक वरती. जबरदस्त बॉलर म्हणून त्याची देखील ख्याती राहिली आहे. याच दरम्यान आपटून टाकलाय, समोर केलाय फोर्स. बॉलच्या खाली वीरू सिंग आले. झेल डीपला विकेट आली आहे. संतोष भवन संघाला लागला पहिला धक्का. रोहित दळवी बॅक टू द डगआउट. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो पडद्याच्या पाठीमागे बरेच असे कॅरेक्टर राहतात की त्यांचं नाव सातत्यबरोबर राहून जात आहे. या स्पर्धेचे शिल्पकार आपण यांना बघतोय. रुपेश जाधव असतील, त्याचबरोबर विश्वनाथ जाधव असतील. अप्रतिम दर्जाची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून इथून सजवली गेली आहे. आणि त्याचबरोबर अंपायरिंग असू द्या, स्कोरिंग असू द्या किंवा कुठलेही कार्य असू द्या, आपण जय विश्वकर्मा यांना देखील बघितलंय. त्याचबरोबर नीरज कलवान त्यांची कमिटी जबरदस्त. आणि तसेच या स्पर्धेकरता बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते तसेच नगरसेवक त्यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलंय. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांच्या माध्यमातून बऱ्याच काही गोष्टी आमच्याकरता स्पॉन्सर झाल्यात. त्यांचं देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. पहिलं तर पंकजदादा पाटील नगरसेवक त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. हर्षदजी चौधरी नगरसेवक साहेब त्यांनी देखील या स्पर्धेकरता मोलाचं सहकार्य केलंय. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. याच दरम्यान अनिल सावंताला बॅटिंग करण्याकरता आणि पहिल्याच बॉलवरती त्याला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे देवा सिंग करता. आणि या स्पर्धेचा एक रेकॉर्ड ब्रेक झालाय. आजच्या दिवसामध्ये ही तब्बल स्पर्धा
50,000 लोकांनी बघितली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 50,000ची व्ह्यूवरशिप सध्या तर आपण मल्हार स्पोर्ट्सच्या माध्यमातून बघितली आहे. रेकॉर्ड ब्रेक झालाय आणि खऱ्या अर्थाने मल्हार स्पोर्ट्स आणि कल्पीजी गोतामे अभिनंदन. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्याकरता. जर तुम्ही क्वालिटी दाखवणार ना, क्वांटिटी पेक्षा क्वालिटी महत्वाची आहे आणि ती क्वालिटी जर तुम्हाला कोण देत असेल तर मल्हार स्पोर्ट्स जबरदस्त त्यांनी देखील कार्य पार पाडलंय. परेश रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त करून दिली आहे. देवा सिंग आलेत नव्यानं स्ट्राईक एंड वरती. आता देवा सिंग त्याच्या आवाक्यामध्ये बॉल आला तर डायरेक्टली बॉल मैदानाच्या बाहेर जाणार, यामध्ये शंका नाहीये. बॉल मैदानाच्या बाहेर हा षटकार आणि या 6च्या मदतीने धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 23च्या आकड्यावरती. परेश वरती आक्रमण केलंय. या 6च्या मदतीने धाव फलक वाढले, जाऊन पोहोचत 23च्या आकड्यावरती. 30 धावा या डावामध्ये भरपूर उतार पाहायला मिळतील. आणखी एकदा फोर्स केलाय, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे या बॉलला फेकलंय आणि अतिशय खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. थोडासा टप्पा पाठीमागे ठेवला गेला, त्याचा भरपूर फायदा उचलला गेला आणि प्रेक्षकांच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर देखील कॅच पकडले जातात. सेमीफायनल नंबर 2चा टॉस करायचा. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण यायचे. अंडर-25 आणि त्याचबरोबर ओपन गटामधील संघ दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण यायचे. 29 रन्स बनलेत. शेवटचा बॉल आहे, महत्वाचा हा बॉल आहे. शेवटचा बॉल हवेमध्ये फटका फसलाय. कोण पोहोचणार? करीम खान पोहोचण्याचा प्रयत्न करतात. 1 2 3 4 5 खेळाडू आलेत. 2 धावा कंप्लीट. तिसरा करता प्रयत्न. मलिक काय घडलंय? आता किती मिळणार आहेत? 4 तर कंप्लीट झाल्यात. 5व्याचा प्रयत्न दिसतोय. 5 रन्स इथे कंप्लीट होत आहेत. 5 धावा इथे कंप्लीट होत आहेत आणि इथे देखील या 5 धावा त्याचबरोबर मल्हार स्पोर्ट्सचे 5K फॉलोअर्स सबस्क्रायबर्स देखील कंप्लीट झालेत. इथे 5 धावा, इकडे देखील 5. दोन्ही साईडला सिमिलर आकडा 34 धावा बनल्यात आणि जिंकण्याकरता 35 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. 35 धावा बनवायच्या. जिंकण्याकरता इझी होणार नाहीये. संध्याकाळचं सत्र थोडंसं दमट वातावरण, हवेचा वेग थांबलाय आणि आता हवेच्या विपक्षामध्ये इथून कुठेतरी चांगली बॅटिंग करावी लागेल. चला स्पीडअप करा, वेळ फार महत्वाची आहे. दोन्ही संघ आपली थोडीशी पोझिशन चेंज करून घ्या आणि त्वरित टॉस साठी यायचंय. कनिजा इलेवन वालू संघाचे कॅप्टन आपण ऐकत असाल तर प्लीज टॉस साठी आणि ओम पांडे आपल्या संघाचे कॅप्टन त्यांना देखील पाठवा. ओम पांडे खऱ्या अर्थाने अंडर-25 मधील आणि संपूर्ण मुंबईमध्ये या खेळाडूची नावाची चर्चा राहिली आहे. अंडर-25 जर म्हटलं तर ओम पांडे या खेळाडूची आठवण सातत्यपूर्वक होती. मुंबईच्या चेंबूर परिसराला बिलॉंग करणारा खेळाडू, त्याने सध्या तर पहिला दिवस गाजवला आहे आणि त्याचबरोबर त्याच्या विपक्षामध्ये असणार आहे याच तालुक्यामधील, याच परिसरामधील एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची ख्याती राहिली आहे, भार्गव पाटील. आपण यांना देखील बघणार टॉसचा सबब आहेत. चला ओम पांड्यानी आपण सध्या तर बघतोय भार्गव पाटील यांना. हे 2 कॅप्टन्स इथे उपस्थित झालेत. आणि संकेत भाऊ कासार यांना विनंती करतोय की आपल्या शुभास त्या टॉस करायचा आहे. चला बॅटर्स जरा घाई करा. निश्चित स्वरूपामध्ये दोन्ही संघ ओपनचे आहेत, पण त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी एक अंडर-25 मधनं ओपन मध्ये आलाय तर एक ओपन ऑल इंडिया मधनं आलाय. भार्गवने टॉस जिंकल्याने भार्गवाने सांगितलं की आम्ही बॅटिंग करतोय. तर कनिजा इलेवन वाल्यू संघ टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग स्वीकारली आहे आणि फिल्डिंग आली अंडर-25च्या वाट्याला. हा बाहेर एक इको उभी आहे. सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. मास इलेवन वाल्यू संघ जिंकायचा असेल तर 35 धावा तुम्हाला इथून बनवावे लागतील आणि ते चेस करण्याकरता सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. कुठलाही बॅटर 3 बॉल 3 षटकार मारा. तानाजी धायगुडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. अमृत देवडा यांच्याकरता तो पुरस्कार आहे. अमृत देवडा यांनी 3 बॉल 3 षटकार मारले तर तानाजी धायगुडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल.
आणि वीरू सिंग यांच्यावरती देखील नजर ठेवा. 3 वीक पहिल्यांदा इथे मॅच झाली होती. तसेच ओपन क्रिकेटमध्ये चांगला खेळ राहिला होता. विनिंग टीमचे देखील हिस्सा राहिले होते वीरू सिंग. ते सध्या स्ट्राईक एंड वरती आहेत. देवा सिंगचा आजचा दिवस बघितला थोडाफार खराब गेलाय, पण ही मॅच त्याला महत्वाची आहे. जिंकायला तर डायरेक्टली फायनल मध्ये जाण्याची संधी मिळणार आहे आणि त्याचबरोबर इथे चांगला खेळ त्यांना करून दाखवायचा आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. क्रुशल मुवमेंट वरती या मॅचला होणार आहे सुरुवात. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. वाल्यूकर पुरेपूर या स्पर्धेची अत्यंत मजा घेत आहेत. तानाजी दाईगुडे असतील, राहुल भाई असतील, त्याचबरोबर धीरज असतील, सर्व वाल्यूकर या स्पर्धेची मजा घेत आहेत. 35 धावसंख्येचा पाठलाग. देवा पांडे बॉलिंग ट्रॅक वर आणि वीरू सिंग ऑन स्ट्राईक. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आहे. एका धावेकरता कॉल, एका धावेची मागणी आहे. सिंगल धाव इथे मिळणार आहे. भले ती बाईकच्या स्वरूपामध्ये मिळेल, ती महत्वाची आहे, ती मिळाली आहे. श्री गणेशा झालाय. पहिल्या बॉल वरती इथून सिंगल धाव इथून मिळणार आहे. पहिल्या बॉल वरती सिंगल आली बाईकच्या स्वरूपामध्ये. श्री गणेशा झालाय. अमृत देवडा 3 बॉल 3 षटकार मारले तर तानाजी धाईगुडे यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा पुरस्कार आणि कमलेशजी गुप्ता यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. बॉल टप्पा पडल्याच्या नंतर हाईट उसळी घेताना पाहायला मिळालाय. मग कुठलाही संघ असू द्या, तो माज इलेवन वालीव असू द्या, आयन इलेवन वालीव असू द्या, तेजल इलेवन वालीवचा संघ असू द्या, वालीवकर सातत्यपूर्वक आपल्या टीमला सपोर्ट करतात. त्याचबरोबर सारंग इलेवन वालीव संघ देखील असू द्या, वालीवकरांचं सातत्यपूर्वक आपल्या टीम वरती जे प्रेम राहिलं ना ते सध्या पाहायला मिळतंय. डॉट बॉल आलाय. याच दरम्यान या बॉलला सोडलाय. कुठेतरी चुकी घडली आहे. रनआउटची दाट शक्यता आहे, पण इथून चांगल्या थ्रोची आवश्यकता होती. व्हाईट +1 या 2 धावा इथून मिळतील आणि या 2च्या मदतीने धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल सध्या तर 3च्या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ संपला. 3 धावा धाव फलकावरती. 35 धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करतायत तर किमान तुम्हाला 17ची सरासरी 3 मोठे हिट शोधायचे. वीरू सिंग ऑन स्ट्राईक. यावेळेस टप्पा पडल्यानंतर हा बॉल खालीच राहतोय. यामध्ये कुठलीही शंका नाहीये. बॉल टप्पा पडल्याच्या नंतर सबमरीन राहतोय. ऍक्शन रिप्ले पाहण्यायोग्य अतिशय इंटरेस्टिंग असेल. हा बघा बॉल टप्पा पडल्याच्या नंतर बराच खाली राहिलाय. जबरदस्त गोलंदाजीचा मुजाहरा देवा पांडे यांच्या माध्यमातून. 3 बॉल मध्ये 3 धावा. यावेळेस दिशा भरकटली आणखी एकदा. विकास दुबे काजू आणि पाठीमागे बॅकअप होता. दोघांनाही बीट करून बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. व्हाईट +2 आणि ही एकदा 3 धावा. बॅटने आतापर्यंत एकही धाव आली नाहीये. त्या एक्स्ट्राच्या धावा आल्यात ना त्या धाव फलकावरती 6 जोडल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ संपलाय. कुठेतरी एक्स्ट्रा धाव काट्यासारखी टोचणार आहे. शालेय जीवनामध्ये 1 गुण, त्याचबरोबर मतदारसंघामध्ये इलेक्शन मध्ये ते 1 वोट आणि त्याचबरोबर क्रिकेट मॅच मध्ये एका धावेचं महत्व हे तुम्हाला येणारा वेळ आणि काळ दर्शवणार आहे. 3 बॉल मध्ये 6 धावा आतापर्यंत खर्ची पडलेत. त्याही एक्स्ट्रा धावा आल्यात. ओव्हरचा पुढील बॉल वीरू करता. याच दरम्यान याही बॉलला सोडलाय. दिशा भरकटली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. धाव फलक 7-7च्या आकड्यावरती. टाळ्या वाजायला सुरुवात झाली आहे. 3 बॉल मध्ये 7 धावा आतापर्यंत खर्चे पडलेत. 35चा पाठलाग चालू आहे. त्यापैकी आतापर्यंत 7 बनल्यात. याच दरम्यान खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला दिशा दिली आहे. अविनाश आहे बॉलच्या पाठीमागे. 1 धाव इथे मिळाली आहे. थ्रो चांगल्या पद्धतीचा इथून आलाय आणि त्याचबरोबर इथे 1च धाव मिळणार आहे. 35चा पाठलाग करत असताना इथून माज इलेवन वालीव संघ स्ट्रगल करतोय. 8 धावा धाव फलकावरती आहेत आणि आणखी जिंकण्याकरता 27ची आवश्यकता आहे. 8 बॉल मध्ये 27ची आवश्यकता आहे. 8 बॉल 27चं इक्वेशन. अमृत देवडा आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे स्पर्धेमध्ये. उडवण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन कुठल्याही पद्धतीचं होत नाहीये. हा डॉट बॉल आणि या डॉट बॉल मध्ये कुठेतरी वालीवचा संघ बॅकफुट वरती ढकलला आणि यामध्ये शंका नाहीये. अमृत 2 बॉल फेस केलेत. खातं खोललं नाहीये. रिक्वायर्ड रन रेट वाढतच चाललाय आता सध्या तर. 7 बॉल 27ची आवश्यकता. या बॉल मध्ये एक मोठा हिट पाहिजेच. खोलो टप्प्याचा बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. 1 रन तर मिळणार आहे. अविनाश चांगल्या पद्धतीने बॉलला फील्ड केलंय, स्टॉप केलंय, थांबवलंय. 1च धाव मिळणार आहे. येणारे 6 बॉल शिल्लक असेल आणि जिंकण्याकरता 26ची आवश्यकता. 6 बॉल शिल्लक आणि 26ची आवश्यकता. थोडंसं स्पीडअप करा. वेळ फार महत्वाची आपल्याकरता. या 26 धावा आता कशा अंदाजामध्ये चेस केल्या जातील आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये 26 अतिशय कठीण आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण सध्या तर गोलंदाजाला तयार होताना बघतोय.
अमन आलेत बॉलिंग मार्क वरती. एक फिरकीचा जादूगार आपण त्याला बघतोय. जो लोग कंपनी से में से आ रहे प्लीज मैं उनसे रिक्वेस्ट कर रहा हूं कि आप लोग थोड़ा मैदान के बाहर से जाइए. प्लीज ताई आपण ज्या मैदानामधनं चालताना थोडंसं मैदानाच्या बाहेर जा, जेणेकरता की तुम्हाला काही त्रास होणार नाही, इजा होणार नाही, बॉल वगैरे लागण्याची शक्यता. प्लीज. 6 बॉल 26 ची आवश्यकता. अमन आला बॉलिंग ट्रॅक वरती. अमृत ऑन स्ट्राईक. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा मनसुबा मानस जरूर केलाय. 1 धाव मिळाली आहे. दुसरा करता प्रयत्न दिसतो आणि बघता बघता 2 धावा इथे होत आहेत कंप्लीट. इक्वेशन समीकरण प्रत्येक बॉल वरती बदलणार आहे. येणारे 5 बॉल शिल्लक असतील आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता तुम्हाला बनवायच्यात आता आणखी 24 ची आवश्यकता आहे. 5 बॉल 24 चं इक्वेशन. 4 बोर्ड 8 कंपल्सरी खेचायचे अमृत्यांना. दिशा भरकटली आहे. व्हाईट बॉलचा इशारा नीरज कलवांच्या माध्यमातून दिला जाईल. थोडीची दिशा आणि एक्स्ट्राच बॉल बरेच प्रमाणामध्ये येताना पाहायला मिळालेत या सेमीफायनल नंबर 1 मध्ये. बहुजन विकास आघाडी चषक 2026 ही स्पर्धा सुपरहिट राहिली आहे. 35 चा पाठलाग महाजिलन वालिव संघ करतोय आणि सध्या तर फक्त आणि फक्त 12 धावा धावफलकावरती आहेत. स्टेप आउट केलंय आणि त्याचबरोबर स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे अमनच्या खात्यामध्ये. येणारे 4 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता 24 ची आवश्यकता. मास जिल्हा संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर संघाचे पॅकर देखील आहेत. करीम खान मैदान दरम्यान दाखल झालेत. 23 ची आणखी आवश्यकता आहे. 4 बॉल सध्या तर शिल्लक आहे. प्रत्येकी बॉलवर एक मोठा हिट पाहिजे. अमनचा हा बॉल आणि त्याचबरोबर हा डॉट बॉल आलाय. स्टंपिंगची इथून संधी होती पण सोडली दिली जाते आणि त्याचबरोबर हा डॉट बॉल. ही विकेट महत्वाची होती. याच दरम्यान हा बॉल खाली राहिलाय. टप्पा पडल्याच्या नंतर हा बॉल खालच्या स्तरावरती राहिलाय. ही मॅच हातामधून सुटली आहे माझिलन वालिव संघाच्या, यामध्ये शंका नाहीये. आणि नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रेडी राहा. हा बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा बॅटशी कडा लागली आहे. बॉल चाललाय घोषकी क्षेत्राच्या दिशेने. प्राप्त होतात त्या 2 धावा पण येत आहेत. बराच उशीर झाला आता. या मॅचचा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल काही रिझल्ट असू द्या पण कार्तिक इलेव्हन संतोष भुवनचा संघ चाललाय फायनलच्या दिशेने. फायनलचं तिकीट मिळालंय. वीरा 11 धानिव संघ यांच्या वतीने आपण आयोजित स्पर्धा बघितली आहे. बहुजन विकास आघाडी चषक 2026 आणि त्याचबरोबर फायनल मध्ये पहिली टीम जी पोहोचली आहे कार्तिक इलेव्हन संतोष भुवन. अभिनंदन.